हाय, मी रुचा अँड वेलकम टू कल्याण फूड सिरीज, जिथे मी कल्याणातले मोस्ट फेवरेट निवडक स्ट्रीट फूड स्पॉट्स तुमच्याशी शेअर करते. चला तर मग आजच्या ह्या मिनी व्लॉगची सुरुवात करूया शिवाजी चौकातल्या मोस्ट फेमस सागर सँडविचपासून. शहराच्या मुख्य भागात अगदी छोटंसं दुकान जरी हे असलं तरी इकडे मिळणाऱ्या सँडविचेसची व्हरायटी प्रचंड आहे. जेव्हापासून मी ह्यांच्याकडे सँडविचेस खातीये, मी ह्यांना कधीच निवांत शांत बसलेलं बघितलेलंच नाहीये, कारण कंटिन्युअस कस्टमर्स चालू असतात आणि इतक्या छोट्याशा जागेतही ते इतकं छान प्रकारे मॅनेज करतात. कधीही ऑर्डर केली की मिनिमम 20 मिनिटं तरी वेटिंग इथे असतं, पण इट्स रिअली वर्थ वेटिंग, कारण इतकं चमचमीत आणि चांगल्या क्वालिटीचं सँडविच इकडे खायला मिळतं. बरं, आता मी तुम्हाला कल्याणकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आणि माझ्यापेक्षाही माझ्या नवऱ्याचं मोस्ट फेवरेट असलेल्या हॉटेल क्षुधा शांतीला घेऊन चालली आहे. या हॉटेलचा पिढ्यानुपिढ्यांचा वारसा फक्त मालकीपुरता मर्यादित नाही, तर तो कस्टमर्सचा देखील आहे. मित्रांच्या अनेक जनरेशन्स इथे कल्ला करून गेल्या असतील. इतकं जुनं असलेलं हॉटेल आजही कायम भरलेलं असतं. इकडची मिसळ फेमस आहेच, पण माझ्या नवऱ्याला आणि माझ्या बहिणीला इकडची इडली चटणी प्रचंड आवडते आणि त्यातही स्पेसिफिकली यांची चटणी विशेष आवडते. ह्या दोघांमुळे कल्याण ट्रिपमध्ये क्षुधा शांतीची इडली चटणी होणार नाही असं होतच नाही. आता अजून एक अशी जागा आहे जिथे गेल्याशिवाय माझी ही कल्याण ट्रिप संपूच शकत नाही, ते म्हणजे श्री जलाराम फरसाण सेंटर. आणि इकडचा समोसा माझा मोस्ट फेवरेट समोसा आहे. या सगळ्या जागा इंस्टाग्रामेबल किंवा एस्थेटिक जरी नसल्या तरी खात्रीने आणि त्यांच्या अप्रतिम चवीने जिभेचे चोचले पुरवणाऱ्या नक्कीच आहेत. यांच्या समोशाचं परफेक्ट टेक्स्चर, मसाल्याची अप्रतिम चव आणि सोबत मिळणारी ही सुंदर चटणी आठवून आत्ता सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय. कल्याणातल्या अशा आणखी काही जागा उद्याच्या व्हिडिओमध्येही शेअर करते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. कमेंट्समध्ये तुमची फेवरेट जागा सुद्धा नक्की सांगा. बाय.